यंदाच्या वर्षी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी बोलतो नहीं गया हमें सगळ्यात प्रथम तर चेतन तुला कॉंग्रॅच्युलेशन 20K साठी. थँक्यू. तुमचं असंच प्रेम राहू द्या. तुमच्या अशा प्रेमामुळे मी नवीन अजून सोलो आणि भरपूर असे कंटेंट मी तुम्हाला दाखवेल वाजवण्याबद्दल. तर तुम्ही असंच मला प्रेम करत राहा. तुम्ही आहे तर मी आहे, नाहीतर मी शून्य आहे. चला तर आपण आता जाऊया हरायच्या इथं. मी अजून काय तिकडे जाऊन बघितलं पण नाही. मी कामं जॉबवरून डायरेक्ट आलोय चेतनला घ्यायला. आता चेतनला घेतलंय तिकडे जाऊन मग आपण भेटू हरायच्या इथं. चलो लेट्स गो. आपला चेतनचा डायलॉग येणार आहे लवकरच, त्याच्या ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला. मी काय सांगत नाही. फेमस करा आपल्या भावाला तसंच, जसा त्याच्या इंस्टाग्रामला तुम्ही सपोर्ट केला तसा त्याच्या डायलॉगला पण तो सपोर्ट करा तुम्ही. टी शर्ट नाही घातली मी तुमचीच वाट बघत होतो. स्टार लोक आले ना अजून, बाकी वर्कर लोकांना थांबायला लागतं नाही. हो पहिलाच आली आहे गँग सगळे आज. हर्या काय आज बोलत नाही काय, छोटा लपत येतो. थँक्यू ब्रो, थँक्यू सगळ्यांना. आम्ही नसताना पण सामान काढलंय. काय तर मंडळी नाद करतेच काय. सामान तर काढलंय मंडळी सगळं आपल्या हाऱ्या सेटनी आणि पोरांनी. पद्या काय बोलते, प्रॅक्टिसला नाही जाणार ना आज हंडीला? नाही. पोपट पण आलाय आणि पोपटची गाडी बघा कशी आहे, एकदम मॉडिफाय करत असेल ना ह्याला कॉन्टॅक्ट करा खरंच. ते केलं बोललं का त्याला. इकडं पण बघा ऍक्टिव्हवाला कंपनीवाले बोलेल वेणी काय केलं त्याच आहे. इकडे स्टिकर होता तरी काढलंय ते आता. मंडळी आपला भाव बघा, आपण मी जेव्हा पण येईल ना आपल्याला आवाज देत राहतो कुठं पण असून दे. मी त्या दिवशी मी रस्ता क्रॉस करत होता, हा चालू असून दे. मी त्या दिवशी रस्ता क्रॉस करत होता, माझं लक्ष पण नाही, मला तिकडून आवाज देते दाबदूब निशान. हा बघा, हा आणि बिल्डिंग मधले सगळे पोरं. हा ते माहिती लाईव्ह चालू आहे. आता तू काय बोल, आता नेहमी बोलत असतो मला ब्लॉग मध्ये घेतलं नाही, आता बोल. काय तुम्ही लोक सबस्क्राईब नाही करत त्याला, काय तुम्ही पुढे बोल. पुढे काय बोलू, लवकर बोल. बड़ी बातचीत इंडस्ट्री के लोगों से, बड़ी बातचीत इंडस्ट्री के लोगों से पूरी पिक्चर बची अभी प्रोमो. दुसरी मावशी कुठे, दुसऱ्या मावशीला तुझ्या. अरे माझी दुसरी मावशी जेवायला गेलेला असतो तिच्या बरोबर मस्त सापासोबत जेवण करायला पोट भरून जाऊन. टाइम काय झाले, 6:45 झाले, 6:45. हा आता आलाय. हे अक्षय असं कुठं असतं वय, हा असं कुठं असतं. चल चल घे, तू घे नंतर बोल. तू पहिला तू घे. आपला बिचारा भाव गोनी सॉरी निल्या बिचारा किती वाजेपर्यंत बसलाय तिकडं. काढून ठेवलंय, जेवत होता वा. पण तू कुठं होता, कुठं. गेलो होतो भाई. हा ठीक आहे, पण असा गणपतीमध्ये नाही चालणार. हा तेच. चला आपला भाव आलाय आता. काय चला आता आपला भाव आलाय सामान वगैरे भरून. तर जाऊया, लय लेट झालाय, 6:45 इकडंच झाले म्हणून. चलो
थँक्यू ब्रो दे थँक्यू. देव माणूस आर्यन आपला क्रिकेटर आहे. आर्याचा कोण लागतो भाव लागतो ना. आर्याचा भाव आहे क्रिकेटर आहे. बेस्ट बॉलर हा खरंच. हात मिळव. तर हाय मित्रांनो हाय बहिणींनो तर सर्वच म्हणतात तर हायला सोडून टाका. जय शिवराय जय भीम जय श्रीराम जय हिंद बोलून मी निशान प्रकाश सुरू आहे म्हणजे धाबधूक निशान पुन्हा तुम्हा सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मानाचा मुजरा करतो. तर मंडळी तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे की आजचं काम कशावर आहे आणि काय निमित्ताने ते तुम्हाला माहिती. स्टोरी पण ठेवलेली आपण व्हिडिओ पण टाकलेला मी आणि चेतननी आणि थंबनेलवरून तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल. म्हणजेच आपला चेंबूरचा राजा आणि चेंबूरची शान म्हणजे बालवीर गोविंदा पथक जे प्रो गोविंदाचे सीझन 2चे रनरअप होते. कोण नाही ओळखत त्यांना असं तर आहेच नाही की सांगायला लागतं की हे लोक इकडं प्रॅक्टिस करतात तिकडं प्रॅक्टिस करतात. सगळ्यांनाच माहिती आहे काय बालवीर गोविंदा पथक. मग तिकडं ते दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण तिकडं वाजवतो म्हणजे दरवर्षी वाजवतो असं तुम्हाला तर माहिती आहे. लास्ट टाईमचा ब्लॉग हा ब्लॉग आहे तो लास्ट टाईमचा ब्लॉग आहे. तिसराच ब्लॉग होता आय थिंक. हा तेव्हा मी रिसेंटली चालू केलेलं. तर तसंच त्याच निमित्ताने यावर्षी पण आपल्याला तिकडं वाजवायचं आहे. पण ह्या टायमाला जरा लय उशीर झाला. आपण अगोदरच वाजवतो. ह्या टायमाला जरा त्या लोकांचे जसे चोर हंडी वगैरे असतात त्याचे मॅचेस वगैरे असतात तिकडं त्या लोकांचा याच्यामुळे टाईम नव्हता त्या लोकांना. म्हणून ही डेट होती 8 तारखेची. पण 8 तारखेला त्या लोकांना कुठेतरी ठाण्याला प्रो गोविंदासाठी जायचं होतं म्हणून त्या लोकांनी 7 तारखेला सांगितलं आपल्याला का आज 7 तारीख आहे. हे पण म्हणून ते आम्ही लोकांनी जे रील्स बनवली ना अचानक भयानक बनवली ती. आम्हाला ही 8 तारखेची होती पण पवारदादांनी सकाळीच मेसेज टाकला की ती डेट कॅन्सल झाली 7 तारीख आली करून म्हणून. तर त्याच्यावरतून ती व्हिडिओ आम्ही लोकांनी जी बनवली ना घाईघाईमध्येच बनवली मी आणि चेतननी. तर त्याच निमित्ताने आपलं काम आहे आजचं. तर बघू धाबधूक तर होतंच तुम्हाला तर माहितीच आहे ते तर काय बोलायची गरजच नाही. मग आता बघू सामान वगैरे तर आलं आहे तिकडं जाऊन काय आहे ते पुढची प्रोसेस. आपले पोरं सगळे कामावरून येत आहे कारण आज आहे हे वार काय रे आज काय वार आहे गुरुवार आहे म्हणून सगळे पोरं आपले कामावरून येत आहे. काय रविवार वगैरे असतं तर काय वाटलं नसतं पण कामावरून येते सगळे. आणि मला खरंच वार नव्हतं माहिती आज काय. तर बघूया आता कसं काय ते आपण तिकडे जाऊनच भेटू. आणि तिथंचं चेतनचा पण मिनी ब्लॉग शूट चालू आहे त्याच्या काय. चला मग आता डायरेक्ट तिकडे जाऊन भेटू आपण. लेट्स गो मंडळी चला आपण चाललोय निघालो डायरेक्ट लोकेशनवर. पोचलोय आपण मंडळी काय तेव्हा कोणतरी आहे आपला रोटो फायटरचा तिथं आतमध्ये टी शर्ट हे करतोय. गण्या आहे वाटतं. हा गण्या आहे. पोचलोय आपण आतमध्ये. टेम्पो पण आलाय यार टायमावर. हरिया अक्षय हो तिथं बघा तिकडं कोण आहे बघा दिसतंय का झूम करतो दावा. अरे हांडे मी बोललो हांडे तर कामावर असेल. क्या बोल रहे रॉड ने भाई वो ऐसा है डायरेक्ट ऐसा क्या. आणि इथं बघा स्टेज कोण आवाज येते स्टेज बघा आपला काय. आता आपला टेम्पो अजून आलाय आताशी आलाय. आपण पहिला सामान वगैरे लावून आपण भेटूया. आर्यन गोविंदा पथक आपण टेम्पो बघा आर्यन गोविंदा पथक. खूप मेहनत करते. टीम करा जर कॉन्सर्ट वगैरे ट्यून करायचं तर मेसेज करा. असे मेसेज तर केलेले 2-3 जणांनी मध्ये. तर करायचं असेल तर पैसे वगैरे नाही घेणार असंच करून देऊ फ्रीमध्ये. आपला भाव 1 नंबर. फक्त तुम्ही लोक आणि आपला दुसरा भाव. तुम्ही फक्त हे घेऊन या पंच वगैरे घेऊन या कापूस वगैरे. DM करा आपल्या मित्राला आपला भाव कॉल होतं. नवीन येते पण लोक काय नवीन येते. आणि हा बघा किती लवकर आले. यांचा हार घालून यांचं स्वागत करायला पाहिजे ना सर तुमचं है ना. घरीच होता ना ह्याच्या घर आहे ना. ह्याच्या घर इथून 1 सेकंडवर पण ना असं 2 मिनिटं असं फक्त 1-2 पावलात आलं ना ह्याच्या घर आला तरी पण बघा किती लेट आला. तुझा अरे बाबा तुझा कामावर मी बघा कामावरून
कामावरून हरवते इथं गेला तिकडून सामान काढलेलं चेतनला घ्यायला गेलो तिकडून आलो केस वगैरे कापून बिपून सगळं आणि ह्याला काय बोलायचं आता आपण डायरेक्ट भेटूया चालू करताना आपला इंस्ट्रुमेंट आता काय माहिती का 4 रोटो 4 जोडी कॉन्स 2 कीबोर्ड आहे एक कीबोर्ड नाही 2 कीबोर्ड आहे एक आपला सिद्धांत आहे आणि एक आपला वैभव आहे तो तुम्हाला त्याच्या पॅट नेम नाही सांगेल परत त्याला राग बीक आला तर ब्लॉग बीक बघितलं तर म्हणून वैभव आल्यावर दाखवतो पुढे तुम्ही नक्कीच ओळखत असेल त्याला आता आपण सामान वगैरे तर लावतोय पोरं पण जास्त नाही येत आहे सगळे पोरं आपल्या कामावरून सामान वगैरे लावून सगळं पोरं आल्यावरच भेटूया आता डायरेक्ट आपले दादा सिद्धांत दादा पण आले पहिला ते कीबोर्ड लावत आहे आणि आपला भाऊ कुणाल आपला भाऊ पनवेलवरून आला आपल्यासाठी पनवेलवरून काय आणि आपले दादा सिद्धांत दादा पहिला कीबोर्ड लावत आहे कीबोर्ड लावून मग भेटूया आपण काय चावी तिकडेच दिली ना तुला आता हे बघ गाण्याच्या हातात आहे भाई आपला भाव आलाय बघा खूप दिवसाच्या नंतर मला भेटलाय आणि हॅपी बर्थडे भावाचा परवाच बर्थडे होता काय आज आपल्या बरोबर तो पण आहे कीबोर्डला तो आणि सिद्धांत आहे दादा काय बोला आज पण वाट लावणार आज नवीन पिकअप आहे दोन तू ऐक फक्त आज 2 पिकअप आहे नवीन चालू आहे आपला सुनील दादा लास्ट टाइम पण होता माहितीये ना लास्ट टाइम पण होता आणि आपले दादा राकेश दादा नाही काय बोलतो दादा कसं आहे बाकी सगळं मस्त ना चपे दादा कसं आहे ब्रो मस्त ना एकदम दादा एकदम किती दिवसाच्या नंतर भेटले काय सगळे देखील बाय विजयचा टाकणारच पक्का टाकणार मग जुली इथे काय करताय तुम्ही सगळं बोलताय माझा भाव आलाय बघा रमेश बोलते तोंडात बघा काय माझ्या तोंडात बघा काय नवरदेव आपले नवरदेव रोटो फायटरचे लवकरच लग्न आहे काय माहिती हा अन्या लग्न आहे की नाही लवकरच लग्न आहे आपल्या भाऊचा मग पुढच्या वर्षी लग्नाच्या नंतर आहे की नाही सरळ नाही बोलते अभी मजा आएगा ना भिड़ो
भंडारा काय आज काय तोंडात नाही, आज काय एडा पावे. आता 10 दिवस काय खायचे. बघा आता अंड्या बघा घरबीर बनवून फुल जेवते काय मला पण नाही. मला वाटलं त्या टम मध्ये उलटा करून डाळ भात ठेवले. सूर्या बघ सूर्या 10 दिन एक आहे का ना मंडळी तिकडं चालू आहे कलापांची एक्सरसाइज चालू आहे म्हणून जरा आपला चालू आहे नाश्ता सगळ्यांचा. हा इडली वडा सांबर आणि तो बघा कुठं पासून खातोय. समोसे खाल्ले पण चटण्या बघ पासून खातोय बघा. आमचा फुटबॉलर आलाय हे बघा कसा आहे. मेसी खालून वरपर्यंत बघायला कसा आहे आमचा फुटबॉलर.
काय झालं बाबू ऐकर माझा भाव आहे भाव माझ्या चल चल फुल धाबधूब चालू पब्लिक बघा अजून प्रॅक्टिस चालू झाली नाही तिकडे प्रॅक्टिस होईल कार्तिक व्हिडिओ काढतोय ना कंट्रोल बॅलन्स ठेव डावरे श्वास रोखून संचित उभा राहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आमचे 10 दिवसाचे करता धरता आले जे आम्हाला 10 दिवसामध्ये 10 मधले 5 दिवसाच्या पार्टी देतात नुसतं पार्टी बघा ब्राझील दादा आलाय काय असं आहे तो असं आहे लाईटीत दिसत नाही
मंडळी आपलं झालंय पॅकअप आणि आपल्या भावाला खूप खूप धन्यवाद तुम्ही आले म्हणून आणि आपल्या आरजे दादाला पण खूप खूप धन्यवाद हे दोघं आले आपल्यासाठी. हां थँक्यू ब्रो थँक्यू खरंच तुमच्या दोघांसाठी खूप धन्यवाद की तुम्ही लोक आपली स्टोरी बघून दादाने तर आपल्याला पर्सनल कॉल पण केला आणि ह्या दादानी पण पर्सनल कॉल केला की किती वाजता चालू होणार आहे आणि दादा बोलला लोकेशन पाठव. खरंच खूप 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 म्हणजे खूप दोघांना धन्यवाद. तुम्ही येतात तुमचे पण व्हिडिओ होतात आणि तसंच तुमच्यामुळे आम्हाला 4 पब्लिक बघतात लय बरं वाटतं खरंच. भाऊचे डेली ब्लॉग येतात त्या भाऊला खूप खूप सपोर्ट करा. धन्यवाद आणि खूप खूप प्रेम द्या. धन्यवाद. चला मंडळी आता आपलं झालंय पॅकअप. इथं सगळे काढताय सामान. पोलीस आलेली म्हणून सामान वगैरे काढून तिथं 8 तर कसे होते एकदम रपाक होते ना 8 तर. बघू आता सामान वगैरे काढून मग भेटूया. आणि दादा बघा दादा इकडे सूर्या दादा पण आला इकडं आवाज येतो. सूर्या दादा काय बोलते लपते काय बोलतो सूर्यादा कसं आहे मस्त ना एकदम. आणि आपला करता धरता आपला बाळा दादा आता बघ आता असं करते BMW स्पोर्ट्स ब्रँड आपले. माझा भाव आलाय बघा नज्जू. याला तुम्ही बघितलाच असेल दादाच्या ग्रुपमध्ये म्हणजे आपल्या आईमाऊली ग्रुपमध्ये काय आपला भाव खूप दिवसाच्या नंतर मला भेटलाय. डेंजर हा रपाक चपाक. काय बोलतो नज्जू काय बोलतो भाई आपल्या ब्लॉग मध्ये काहीतरी बोल यार. ब्लॉग मध्ये देऊन टाकू भाऊ कसं आहे. चला आता आपण सामान वगैरे ठेवून नंतर बघू काय आहे ते ब्लॉग बघत राहा. मी काय बोलत नाही जास्त. आता जे काय मध्ये बोलेल ते पोरच बोलेल बघा. आणि मंडळी मला बघायला माझे बंधू लोक आले बघा सगळे माझे लहानाचे मयूर निखिल आणि हा प्रशांत काय बघतच नाही इकडे. आणि हा बघा केतन आणि हा बघा हा माझा भाव आहे छोटा. त्याच्या तोंडात बघा काय इथं बघा हे बघा खरं माझा छोटा भाव आहे का. काय खाल्लंय गू खाल्लंय आपण आपल्या पोरांसारखाच आहे आपण काय बोलायचं. आणि इथं दादा समजवत आहे लोकांना की म्हणजे आज जे 8 थर्म जे काही चुकी झाली आहे त्याच्यावरतून सगळं सांगत आहे त्यांना. परत सांगतो नवीन प्लेअर गौरव अक्षय राहुल इकडे हे बघ राहुल तू इथं घेतो हे बघ ही ग्रीप ही आली पाहिजे. ही पाय ठेवून असं क्रॉस ही आली पाहिजे. आता याला अक्षय ही ग्रीप घे समोर तू घे आणि तू राहुल रोटो फायटर्स प्रवीण पवार सूर्या वगैरे ही सगळी टीम सगळेच एकत्र असतात आणि हंडीच्या दिवशी पण आपल्या बरोबर असतात. त्यांची ती कला आहे रोटो फायटरची वाजवणं आणि त्याच्यामध्ये त्यांचं नावलौकिक सर्वांना माहिती आहे की पूर्ण मुंबईमध्ये त्यांचं नाव असतं. आणि पव्या तर मला वाटतं आउट ऑफ इंडियात बाळाबिळा सगळे जात असतात. तर असो प्रत्येक वर्षी तो त्याच्या कलेने त्याच्या पूर्ण ग्रुपला आपला उत्साह वाढवण्यासाठी जोश आणण्यासाठी त्याच्या बाजूने तो एक प्रयत्न करत असतो. एक नक्की आहे की ज्या दिवशी बँजो असतो त्यावेळी 8 लागतात पडतात तरी नाही उभे राहतात ते. पण काय फक्त ऐका जरा ऐका. परंतु त्या माहोलपेक्षा आजचा माहोल आणि पव्या आणि त्याच्या टीमनी म्हणजे प्रवीण सुरेश सगळेच मला सर्वांची नावं नाही येत आहेत पण सगळेच परिचयाचे आहेत. यांनी जी मेहनत घेतली ना खरंच म्हणजे ते संध्याकाळी 7 वाजल्यापासून त्यांची तयारी चालू होती. स्टेज पण त्यांनी आणणं सगळं म्हणजे काय इव्हन काय त्यांनी आपल्याला करायला दिलं नाही. म्हणजे एवढ्या लेवलची आत्मीयता आपल्या मंडळाबद्दल आहे. त्यामुळे पव्या किती आम्ही बोललो तरी तुमचं जे वाजप आहे त्याच्यामुळे तो उत्साह जोश एक
एक जोश तयार होतो आणि त्या जोशमुळे त्याचा रिपोर्ट आपला रिझल्ट सगळ्यांनाच बघायला मिळाला, काय मिळालं तो. त्याच्यामुळे आम्ही जरी 2 महिने मेहनत करत असतो सरावासाठी प्रॅक्टिसमध्ये, परंतु तुमचा हा जोश आमचा जोश वाढवतो म्हणून आपल्या चेंबूरचं नाव बनतंय. त्याच्यामुळे बालवीर गोविंदा पथकाच्या वतीने आपल्या सर्व टीमचा आपण आभार. ते वाजवायला जरी गेलं तरी पहिला विचार नाही भाऊ कुठे राहतो, तो बोललो चेंबूरला राहतो. आणि बालवीर गोविंदा पथक तुमच्या इकडचं राहतो. मी बोललो हा हक्काने भाई आमच्या इकडचा प्राऊड फील करतो की बालवीर गोविंदा पथक आपल्या. मी अशी देवाकडे प्रार्थना करतो आणि ही आपल्या पोरांची जिद्द बघून मला असं वाटतं की 9 तर हमखास लागतील. तुम्ही 9 जर लावले तर नेक्स्ट वर्षी आपण सिंगरपासून याच्यापेक्षा चांगले कार्यक्रम करू आपण. आपला एवढंच बोलायचं आहे कारण की गोविंदा असतो असंच आवाज मंडळी. आपला दादा श्री दादा असं आता आपल्या ब्लॉग मध्ये नाही ना येणार ना मग आपला दादा आपला जी टी शर्ट तुम्ही बघतात ना आपला दादाचा वर्क शॉप आहे दादाचा आपला. तुम्हाला कोणाला ही टी शर्ट काही छापायचं असेल आपल्या दादाचा मी फोटो फायटरची टी शर्ट आपल्या दादाकडेच असते काय. हा का पोपटचा पार्टनर म्हणजे मी बोलतो ना पोपटवर श्री असतो तर बघा हा श्री दादा आहे का तो. मी कॉन्टॅक्ट नंबर देईल. आपलीच नाही सूर्या लोकांची पण म्हणजे माझी आपल्या रोटो फायटरची आई माऊलीची आणि आपला CC फायटरचे या सगळ्यांचे टी शर्ट तिकडेच बनतात. तुम्हाला जर टी शर्ट ऑर्डर द्यायचे असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर देईल. बिंदास कॉल करा. काय असेल ते कमिशन आपल्याला द्या का देणार ना. चला दादा धन्यवाद खूप खूप धन्यवाद. आम्हाला असंच दरवर्षी सरकार करत राहा तुम्ही. हा मंडळी आम्ही लोक निघालोय. मी आणि प्रीतम आहे टेम्पो गेलाय आपला पुढे. आता आपला डायरेक्ट हाराच्या इथं जाऊन भेटूया, सामान वगैरे ठेवूया, त्याच्यानंतर बोलूया का. कारण पहिला सामान ठेवूया, कारण सामान ठेवत नाही ना तर पोरं लय किचकिच करत राहतात माझ्यावरती. म्हणून पहिला सामान ठेवतो कारण काय शूट वगैरे घेत नाही. सामान वगैरे ठेवून त्याच्यानंतर मग आपण भेटूया. तर मंडळी आपला झालाय पॅकअप म्हणजे पूर्ण फुल पॅकअप झालंय. जसं आपण सामान वगैरे ठेवलंय हारायचे इथं सगळे म्हणजे पवार लोक आहे तिकडेच ते मैदानाच्या इथं ते. कारण ते लोक पण बालवीरमध्येच जातात प्रॅक्टिसला हंडीला म्हणून ते लोक तिकडेच थांबले. आणि बाकी सगळं जरा ते मी चुकलंय म्हणून ते दहाव्या तेच करतोय का. तर आता काम तर तुम्हाला माहिती आहे धापधूप तर होतोच पण जी मजा असते आपल्याला वाजवायला जी मजा असते. आज पब्लिक कोण नाचत नव्हते ना म्हणून आम्हाला काही एवढं मजा येत नव्हती वाजवायला. पण बाकी सगळं धापधूप तर होतच ते तर आहेच. आणि आता इथं बघा 8 कसे होते 8 बालवीर चेंबूरचा राजा काय. सध्या तर बाहेर गावचे पिकअप चालू कसं आहे नज्जो माय. आता इथं सगळं पोरं इथं हाराच्या इकडचे गेले लाईट म्हणून सेट बघा काय शॉट आहे. अरे बिल नाही भरलंय. बिल नाही भरलंय बोलते. झाले काम वगैरे झाले आपला. आणि आपला भाऊ गायकर बसला इकडं आपल्यासाठी. आम्ही लोक इथं होते. काय नाही काय बोलतो गवळी काय झालंय पॅकअप कसं आहे पॅकअप. चला भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉकला. म्हणजे नेक्स्ट ब्लॉक कधी आहे आपला 17 तारीख. कुठला विले पार्ले कुठला विले पार्लेचा राजा. भेटूया आता फुल गणपतीचेच फक्त भेटू आपण विले पार्लेला. आता डायरेक्ट धाबधूप बजाय सबको नचायगर पुरा विले पार्ले मचायगे. तिथं मचवलं ते पहिल्यापासून म्हणून तिकडचे प्रत्येक काम आपल्यालाच येतात. काय कोण आहे रोटो फायटर. चलो चलते रहो चमकते रहो चेंबूर में मिलते रहो. मी पुन्हा येईन
मी पुन्हा येईन